पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटलेली आहे। नाना भानगिरे यांनी ही माहिती दिली आहे। आता माघार नाही असा निर्धार सुद्धा भानगिरे यांनी बोलून दाखवलेला आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची होऊ घातलेली युती ही तुटलेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज ही युती तुटलेली आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा तसंच झालंय। शेवटच्या दिवशी युती तुटलेली आहे। संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक भाजप नेत्यांवर आगपाखड सुद्धा केली। पुण्यात सुद्धा तेच झालं। पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी ही युती तुटल्याची घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांना लढायला बळ देणार, सर्वांना एबी फॉर्म देणार असंही नाना भानगिरे यांनी म्हटलेलं आहे। फॉर्म भरलेला आहे त्याला सगळ्यांना एबी फॉर्म म्हणायचं का? आता आम्हाला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं का? समय वाटते। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, अगदी खरं आहे। अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये युती आणि आघाड्यांच्या सगळ्या संदर्भानं। आता कालपर्यंत अशा पद्धतीची चर्चा होती की युती होईल। मध्यरात्री 12 वाजता एक प्रेस बोलवली गेली, ती ऐनवेळी रद्द केली गेली। पुन्हा एकदा आता आज सकाळी सगळे नेते एकत्र जमले। पुन्हा आज सकाळच्या पहिल्या सत्रात असं ठरत होतं की युती होईल, मात्र अचानक पुन्हा काही बदल झाले आणि युती होणार नाही। सगळ्या उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म देणार असं शहराध्यक्षांनी स्वतः सांगितलं। काय नेमकं सुरू आहे, कशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय, आता कुठपर्यंत आला हा सगळा निर्णय? खरं तर शिवसेना ही कार्यकर्त्यांना बळ देणारी, न्याय देणारी शिवसेना आहे। शिंदे साहेब हे स्वतः शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास केलेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची जी भावना होती की सोबळावर लढलं पाहिजे, आम्हालाही निवडणूक लढण्याची संधी मिळली पाहिजे, एकतरी ही जी निवडणूक आहे ही 10 वर्षानंतर आलेली आहे। त्यामुळे 165 जागांवर तुम्ही शिंदे सेनेकडून धनुष्यबाणावर उमेदवार उभे करणार? आत्ता काही वेळापूर्वी जे बैठक झाली त्या बैठकीतून बाहेर जे आले शहर प्रमुख, त्यांनी तर सांगितलं की आम्ही सोबळावर 165 जागा लढवतोय, म्हणजे काही तर कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष केलेला। खरं तर येणाऱ्या काही मोठ्या इलेक्शनसाठी आत्ताच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय देणं खूप गरजेचं आहे आणि हा जो निर्णय झालाय हा अत्यंत चांगला झालाय। शिवसेनेसाठी, आमच्यासाठी आनंद आहे। आपण बघतोय की हा अत्यंत चांगला निर्णय झाला, अशा पद्धतीची शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील भावना आहे। बघावं लागणार आहे 3 तारखेला जेव्हा अर्ज माघारी घेण्याची दिवस आहे, वेळ आहे, तेव्हा नेमकं काय घडतंय। सर्व जागांवर दिलेले एबी फॉर्म उभे केलेले उमेदवार तसेच उभे राहतात की पुन्हा त्यांना मागे घेण्यासाठी काही पक्षातूनच आदेश येतात? नाही, खरं ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अवघे काही तास उरलेले आहेत। कुठून कुठून कोण कोण एबी फॉर्म भरताय आणि त्यानंतर मग उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आणखी काय काय नाट्यमयी घडामोडी घडतायत आपल्याला सगळं पाहायचंय। तत्पूर्वी आपल्याकडे काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण त्याही पाहूया। एक शेवटचं सांगतो, कार्यकर्त्यांचा विजय होईल। कार्यकर्त्यांचा विजय होईल। कार्यकर्त्यांचा विजय होईल। नाही, अख्ख्या कार्यकर्त्यांचा विजय होईल।